हिंदी सक्ती करण्याचा निर्णय अखेर राज्य सरकारने मागे घेतलेला आहे आणि यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आत्ता कुर्ला परिसरामध्ये जल्लोष साजरी करते। राज्य शासनाने हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता। दोन्ही ठाकरे बंधू आणि मराठी माणसाच्या विरोधापुढे राज्य शासन झुकलेलं आहे आणि राज्य शासनाने अखेर हिंदी सक्तीचा निर्णय हा मागे घेतलेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुर्ला परिसरामध्ये मोठा जल्लोष हा साजरा केलेला आहे। ही दृश्य आहेत कुर्ला परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी हे जल्लोष साजरा करताना दिसत आहेत। महाराष्ट्र मुवमेंटचं ज्या सातत्याने जो GRच्या विरोधात म्हणजे मराठी भाषेच्या संबंधात आम्ही पाठपुरावा केला। आमच्या महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे आणि ही मराठीच राहणार आहे। याच्यावरती हिंदीचा हे अतिक्रमण झालं नाही पाहिजे या संबंधित राजसाहेबांनी जो आवाज उठवला किंवा आम्ही सगळ्या महाराष्ट्र मुवमेंट सेने सैनिकांनी जो आवाज उठवला त्या आवाजाला आज यश मिळालेलं आहे। या आवाजावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ज्या आंदोलनाला किंवा जी आमची 5 तारखेला जी रॅली होणार होती त्या रॅलीलाचा उद्देश बघता महाराष्ट्र सरकारने आज तडकाफडकी रात्री 7-7:30च्या दरम्यान हा GR रद्द केला। तर आम्हाला आमचा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा किंवा मराठी माणसांचा ज्या मुंबईतल्या महाराष्ट्राच्या मराठी माणसांचा हा विजय झालेला आहे। तर ह्याच्यापेक्षा तीव्र प्रतिक्रिया केली जाणार जर याच्यात हा GRवरती त्यांनी परत काही छेडछाड केली तर ह्याच्यापेक्षा तीव्र प्रतिक्रिया उमटणारी। महाराष्ट्रात जी गेली 3-3.5 वर्ष झालं जी 3 चाकाची जी सरकार आहे त्यांनी महागाई जी जनतेवरती जी महागाई लादलेली आहे त्या महागाईच्या विरोधात जाऊन आम्ही इथल्या जनतेसाठी प्रभागातल्या जनतेसाठी स्वस्त दरामध्ये धान्य वाटपाचा कार्यक्रम आम्ही केलेला आहे। मी या तमाम मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाचं मी अभिनंदन करतो की आपल्या महाराष्ट्रावर येणारं संकट ओळखा। इथं राजकीय पक्ष नाही आहे, इथं मराठी माणसावर होणारा अन्याय आहे। आज प्रत्येक हा ज्या महाराष्ट्रावर जो अन्याय होतो आहे काही पक्षांचा हिंदी लादली जाते आहे ही ह्याच्यामध्ये काय डायरेक्शन आहेत ही जबरदस्ती आपल्याला लादून भविष्यामध्ये यांचा हेतू काय आहे हे सगळं ओळखून माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सावध पावित्र्य घेऊन या मोर्चाचं नेतृत्व करून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या राजकीय पक्षाचा एकत्र करून ह्याच्यामध्ये कुठला झेंडा नव्हता हा कुठला पक्षाचा नव्हता पण मराठी माणूस ह्या हिंदी विरुद्ध सक्तीच्या विरुद्ध एकत्र आला। ही दिशा बघून ह्या मोर्चाची परिस्थिती बघून जे सत्ताधारी आहेत जे फक्त लोभेसाठी बसलेले आहेत आम्हाला तुम्ही फक्त वोट द्या बाकी 5 वर्ष आम्ही तुम्हाला बघणार नाही, पण आज या मोमेंटमला या मोर्चाला बघून सत्ताधाऱ्यांना ही गोष्ट कळून आली आहे की आम्ही जर जनतेचं भलं बघणार नाही जनतेचा विचार घेणार नाही तर आमची खेर नाही, म्हणून हा इशारा मोर्चा समजून हा GR रद्द केलेला आहे। सर्वप्रथम मराठी माणसाचा मी आभार व्यक्त करतो की या साहेबांच्या निर्णयानंतर इतर पक्ष असतील शिवसेना असेल उद्धवसाहेब गट किंवा राष्ट्रवादी असतील या लोकांनी या निर्णयाला समर्थन दिलं आणि मराठीसाठी सर्व एकत्र आले। या सर्वांचे मी आभार मानतो आणि तुम्हाला ह्यांना 5 तारखेचा जो मोर्चा आहे जो होणार होता त्यांना हे कळून चुकलेलं की ह्या पुढे काय प्रतिक्रिया उमटतील। नुसता मोर्चापर्यंत नसता थांबला ज्या लोकांनी GR रद्द नसता केला या पुढे तीव्र स्वरूपाचं उग्र आंदोलन आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर गाजवलं असतं। हे सरकारला आता कळून चुकलेलं आणि त्यांनी सरकारने घाबरून GR रद्द केलेलं आहे। त्यांना कळलं की मराठी माणूस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना व बाकीचे इतर पक्ष आहेत ते काय आहेत महाराष्ट्रात हे त्यांना कळून चुकलं, त्यासाठी त्यांनी घाबरून हा GR रद्द केलेला आहे। 100% पडतील त्यांना मराठी माणूस किंवा मराठी भाषा यांची काय पडलेली नाही आहे। या लोकांना जे खेळायचं होतं ते बिहारची निवडणूक लागली आहे यासाठी याला हिंदी सक्तीकरण करणं परत मुंबई महानगरपालिकेचं निवडणूक लागणार आहेत त्यासाठीचा याचा हे खेळ होता अट्टास होता तो की आम्ही हिंदीकरण लादू आणि हिंदी यांना मतांसाठी हिंदी भाषा पाहिजे होती। आम्हाला मराठी मतांसाठी नाही, निवडणुका येतील जातील निवडणुका संपल्या जरी ना भविष्यात तरी आम्ही मराठीच्या मुद्द्यावर पुन्हा वेळ आली तर उग्र स्वरूपाचं आंदोलन घेऊ। आम्ही मतांसाठी कोणत्याही लालसेपोटी आम्ही हे असे आंदोलन मोर्चा करत नाही। आमचा एक केवळ त्याच्यामध्ये हे होतं की
फक्त मराठी माणसाला यातून न्याय मिळावा, आमची मराठी अस्मिता टिकली पाहिजे, आमच्या महाराष्ट्रामध्ये आमची मराठी मायबोली चालली पाहिजे. तो दोन्ही ठाकरे बंधूंचा विषय आहे आणि आम्हाला वाटत नाही की तो आता लांब होतील. आता जवळ आले साहेब, आता निर्णय घेतील. काय जो निर्णय घ्यायचा आहे तो साहेब लवकरच निर्णय घेतील. सर्वप्रथम सर्व मराठी बांधवांचे खूप खूप अभिनंदन. हा जो शासनाने GR जो काढला होता त्रिभाषी सूत्र, म्हणजे सेंट्रल एज्युकेशन पॉलिसीनुसार जो आपल्यावर हिंदी लादण्याचा या भाजप-प्रणित सरकारचा, 3 चाकी सरकारचा जो प्रयत्न होता, तो समस्त मराठी बांधवांनी, महाराष्ट्रातल्या सुजाण नागरिकांनी हाणून पाडला. त्यासाठी सर्वांचे अभिनंदन. आज जर आपण पाहता की उत्तर प्रदेशसारखं, म्हणजे जे हिंदी भाषिक राज्य आहेत किंवा दक्षिणेतले राज्य आहेत, ते स्वतः त्रिभाषी सूत्र वापरत नाहीत आणि महाराष्ट्रातल्या जनतेला त्याची काय गरज होती, हा एक प्रश्न राजसाहेबांनी उपस्थित केला. त्याबाबत त्यांनी चेतना निर्माण केली लोकांमध्ये आणि एक मोमेंटम उभं राहिलं त्या बाबतीत. आणि त्यांनी सगळ्यांना, सर्वपक्षीय लोकांना एक फार मोठा मोर्चा 5 जुलैला ठेवला होता. तो मोर्चा जो तूल पकडत होता आणि त्याच्यामध्ये सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे, संजय राऊत साहेब या सगळ्यांनी त्याला समर्थन दिलं होतं. सगळे एक वटणार होते मराठी माणूस. त्याची धास्ती घेतली सरकारने. त्यांना शहाणपण सुचलं नाही उशिरा, त्यांनी धास्ती घेतली. मराठी माणूस एकत्र होतोय आणि त्या अनुषंगाने त्यांनी हा GR रद्द केलेला आहे. तरीही कुठेतरी असंही वाटतं की अगोदर पण 1-2 GR असे रद्द केले नाही केले. सावध पावित्र आहे. जर पुन्हा असा प्रयत्न केला तर नक्कीच ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.